मरखेल येथे शिरीष बोराळकर यांच्या प्रचारात सहविचार सभेचं आयोजन। व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा संपन्न। माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती। साक्षर भारत योजनेतील प्रेरक परीक्षेला न्याय मिळवून देऊ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या भावना व्यक्त। मागील आमदारांनी केवळ बिल्डर लोकांचे हित जोपासले, राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रतिपादन। मरखेल येथे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून सहविचार सभेचे आयोजन। पदवीधारकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि बिल्डरांचे प्रश्न मांडणाऱ्या आमदाराला निवडणुकीच्या माध्यमातून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। देगलूर तालुक्यातील मरखेल येथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले होते। या सभेकरिता माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की सध्याचं 3 चाकी सरकार सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करीत असून मतदानाच्या माध्यमातून जनता प्रत्युत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण सुद्धा सरकार देऊ शकले नाही, हे दुर्दैवी आहे। त्याचबरोबर शिक्षकांची पेन्शन योजना त्वरित चालू करावी आणि साक्षर भारत योजनेत काम करणारे प्रेरक प्रेरिका यांना न्याय मिळवून देऊ असंही त्यांनी सांगितलं। आजपर्यंत विद्यमान आमदारांनी कधीच पदवीधारकांचे प्रश्न मांडले नाहीत, तर केवळ बिल्डर लोकांचे हित जोपासल्याची त्यांनी टीका केली। तर भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की लोकसभेसारखं चित्र मराठवाड्यात बदलल्याशिवाय राहणार नाही, कारण जनतेलाही कळालं कोण 6 वर्षातून एकदा येतं आणि कोण मदतीला धावून येतं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक मते देगलूर मरखेल भागातून मिळतील असंही त्यांनी सांगितलं। तर अध्यक्षीय समारोप भारतीय जनता पार्टी लातूरचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ बिडवडे यांनी केलं। या प्रसंगी माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेडचे निवडणूक प्रभारी नागनाथ निडवडे, जिल्हा परिषद नांदेडचे सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, प्रकाश पाटील बेंबरेकर, तालुका अध्यक्ष शिवाजी कणकंटे, मारुती वाडेकर, राजेश महाराज देगलूरकर, शहराध्यक्ष अशोक कंदपवार, युवा मोर्चा नांदेडचे प्रमुख बबन पाटील गोजेगावकर, तालुका प्रमुख पंकज देशमुख, अशोक कांबळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। रामदास तलवारेसह मिलिंद वाघमारे, माइंडलाइट मीडिया। त्यांना नोकरीमध्ये संधी देण्याचा प्रश्न असेल, असा कोणताही निर्णय वर्षभराच्या काळामध्ये या सरकारने पुढे नेला आहे असं आपल्याला दिसत नाही। दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सध्याच्या शिक्षकांच्या पेन्शन योजना ही जी 2005 पूर्वीची अंमलबजावणी की त्यानंतरच्या लागणाऱ्या शिक्षकांना ती लागू करावी या संदर्भातल्या जी विसंगती आहे, मला वाटतं त्यामध्ये बरंच काम झालेलं आहे आणि ही योजना तात्काळ पेन्शन योजना लागू केली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आज आरक्षणाचा मुद्दा मागच्या सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावर निर्णय झाला, मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जाऊन आलो। सगळ्या प्रकारच्या नोकर भरतीला त्यानिमित्तानं मग सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली। त्यामुळे हजारो जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की भाजप सरकार आता हा प्रश्न सोडवला आहे, पण दुर्दैवानं आज राज्यामध्ये जे महाविकास आघाडी सरकार आले आहे त्यांनी ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो गोंधळ घातला आहे, जो घोळ केलेला आहे, त्यातून संपूर्ण नोकर भरतीची प्रक्रिया थांबली। आरक्षणामुळे अनेक मराठा समाजाची मुलं वंचित राहिलीत, अन्य समाजाच्या त्याच मागण्या आहेत आणि म्हणून निश्चित या निवडणुका यासाठी महत्त्वाच्या आहे की राज्यातल्या आज पदवीधर मतदारसंघातून निवडून जाताना
या सरकारच्या विरुद्ध जो आमच्या पदवीधरांच्या मनामध्ये जो प्रक्षोभ आहे, जो राग आहे, ती व्यक्त करण्याची संधी आहे आणि सरकारला जागेवर आणण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. सर, मुख्यत्वे करून पदवीधरांचे जे प्रश्न आहेत मागील आमदारांनी मांडलेच नाही असं सर्वसामान्य जनतेतून एक आक्रोश निर्माण होताना दिसतोय. या संदर्भात आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीने व्यक्त कराल? नाही, आता सध्याचे विद्यमान महाविकास आघाडीचे उमेदवार जे या मतदारसंघातले आहेत, मी ते अनेक वर्ष पाहतोय, कधी पदवीधरांच्याबद्दल किंवा शिक्षकांच्याबद्दल त्यांनी विधान परिषदेमध्ये काही प्रश्न मांडले असं मला कधी ऐकवत नाही. किंबहुना फक्त बिल्डर लोकांचे प्रश्न, बिल्डरांच्या विरोधात भूमिका घ्यायची. काय खरं बिल्डरचा त्यांचा काही संबंध नाही आहे. परंतु ज्या मतदारसंघातून आपण निवडून जातो त्या पदवीधरांच्या किमान अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असं एकही उदाहरण नाही. किंबहुना आमच्या पदवीधरांच्या फक्त उपेक्षा झालेल्या आहेत. त्यामुळं याच्यामध्ये मला वाटतं पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत आमचे सर्व पदवीधर मतदार त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रात जे प्रेरक आहेत, जे साक्षरता योजनेच्या अंतर्गत काम करतात, तर त्यांच्या अनुषंगानं आपल्या सरकारमध्ये योग्य नियोजन चालू होतं, तर आता सध्या ती बंदिस्त अवस्थेत आहे. तर या अनुषंगाने काय प्रक्रिया होणार आहे सर? असं की सगळ्याच योजना ज्या मागच्या सरकारने चांगल्या सुरू केल्या होत्या ते बंद करण्याचंच या सरकारचं एक षडयंत्र आहे. त्यामुळे मुळात राज्य अधोगतीच्या दिशेला निघाल्याचंच वास्तव आपण पाहतोय. शेवटी त्या म्हणजे समाजाचे जे घटक आहे, खरं म्हणजे त्यांच्यावर मोठं दायित्व होतं, त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहेच आहे. भविष्यात आपण या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेऊ. सर, यांच्यासाठी म्हणजे औंशी कॉलनी जसं परिवर्तन झालेलं आहे, तर या प्रेरकांच्या बाबतीमध्ये काही आपल्या नाही, कसं आहे तर शासन स्तरावर काय प्रक्रिया सुरू आहे ती माहिती घ्यावी लागेल, परंतु त्यांना न्याय दिला पाहिजे. यासाठी आपण नाही, म्हणून न्याय दिलाच पाहिजे. आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. ओके सर, थँक्यू. वर्षांच्या राजकारणामध्ये पाहायला अनेक माणसं होतात जातात, पण मरावे परी कीर्ती रूपे मरावे. ज्यांची कीर्ती आजरामात राहते, सामान्य माणसांसाठी आपण जीवनामध्ये येऊन काय केलं, 84 लाख एवढी फिरून फिरून आपण माणसाच्या जन्माला येतो. पण माणूस पदावर गेल्याच्या नंतर त्या पदाचं वलय कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी करता येते त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय विखे पाटील साहेब आहे. आज आपण जे कॉलेज पाहतोय, कृषी महाविद्यालय, मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करतोय की त्यांच्या सहकार्यामुळे माझी काही ओळख नव्हती. मी गेलो मंत्रालयामध्ये आणि साहेब आम्हाला कृषी महाविद्यालय काढायचं आहे. त्यांनी कुठलीही माझी विचारणा केली, बॅक हिस्ट्री काय, कुठल्या पक्षाची, कुठल्या याचे, या सर्व विचार केल्यानंतर मी अतिशय भारावून गेलो. लागलीच त्यांनी ऑर्डर केलं त्या माझ्या अर्जावर, पत्रावर. कोण करते नाही तर आजच्या काळामध्ये पुढाऱ्याकडे गेले की वरून खालीपर्यंत आपण पाहतोय. तर या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संबंधी मी या भागातल्या सर्व मतदारांना विनंती करतोय, जास्तीचं मतदान या नांदेड जिल्ह्यामध्ये मरकेल, देगलूर भागांचं नांदेड जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि तुमच्या सहकार्यानं त्या नांदेड जिल्ह्याचे कर्तबगार खासदार, सर्वांचे आवडते, अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या नांदेड जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. मी विखे पाटील साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या लोकांच्या मनात जर आलं तर लोकसभेचे चित्र आपण पाहिलं काय झालं, तशाच पद्धतीचं या ठिकाणी होऊ शकेल. पण मनात यावं लागते बरं काय. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन जर आपल्याला घडवायचं असेल, परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार, तेही फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आणि 20% 40% होऊ शकत नाही. कशी असावीत माणसं? 3 तोंडाचं सरकार, एका ठिकाणी येत नाही, एका ठिकाणी यायला किती वेळ लागते, एकमेकाचे विचार जमत नाहीत, ही अवस्था महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे. म्हणून या सर्व परिस्थितीचं आपण सर्वांनी अवलोकन करावा
आणि येत्या 1 तारखेला सिरीजजी भास्करराव बोराळकर यांच्या नावाच्या समोर पहिल्या पसंतीचा शिक्का मारा. शिक्का नाही, आता पेन आपल्याला हे करावं लागेल इंग्रजीमध्ये. नाही तर मागच्या वेळेस 12,000 मतं अवैध झाले. ही परिस्थिती आता या काळामध्ये येऊ नये म्हणून तुम्हाला सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतोय, तुम्ही सांगा जी जी कामं असतील ती कामासाठी आम्ही 24 तास तुमच्या मध्ये सेवेत तयार आहोत. कुठली आम्ही अडचण येऊ देणार नाही. आणि आपल्या जिल्ह्यांचे कर्तबगार खासदार यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीची संघटना असेल किंवा वेगवेगळे जे काही कामाची विकासाची कामं असेल घोडदौड चालू आहे. कामाचा विचार न करता कामासाठी आम्ही तत्पर आहोत. फक्त 1 तारखेचा विचार करा, 2 तारखेपासून आम्ही आहोत तुमच्यासाठी. याचा विचार आपण निश्चितपणानं करताल.